नमस्कार मंडळी. तर आमचं आता पाणी संपलेलं आहे, सो पाणी आणायला आम्ही जातोय रानामध्ये. आणि आमचे ते करण तिकडे खाली उभे आहेत. आता एकदम खूप डेंजर रस्ता आहे, तिकडून मला जायचं आहे. कारण आता जे झऱ्यामधून जे पाणी येतं आहे तेच आम्हा लोकांना प्यायचं आहे. त्यासाठी आता आम्ही पाणी आणायला जातोय. तर तुम्ही लोक बघा, आता एकदम डेंजर रस्त्याने जातोय आम्ही. पाय सरकणार नाही ना रे? सरकुला तर काय करूला? काय बोलास? काय काय तुलाच बोलायचं आहे आता? का हो? अहो बोला हो, थोडा लाजू नका. आपल्याला पाणी कटा मिळास? चला तठा जाऊ. आपण आमच्या गावात आता पडलो असतं बघलास. तर मित्रांनो, आम्ही खूप एकदम रस्त्याच्या एकदम खाली आलेलो आहे. तर पाणी आमचं संपलंय, त्यामुळे आम्हाला इकडे आता पाण्याच्या आवाजाने आम्ही इकडे जातोय. तर बघूया आपल्याला पाणी भेटते काय. आवाज तर येतोय खालपर्यंत. ये बाबू थांब. कटा हा पाणी. थांब थांब. खाली रस्ता नाही. हा, इथं इथं कोण जेवलं? एवढं खाली जेवायला आलं? हा बा, हाच पाणी आहे ना? तर हे बघा मित्रांनो, इथे एक मोठी उफीळ आहे. सो तिथे आम्ही आलोय आता पाणी आणायला. हे बघा, इथूनच घे ना बाबू. कुठून आहे? वरून आहे? इथं बॉटल लागल ना इथं. हे बघा, अशी बॉटल बुडवले आम्ही पाण्यासाठी. हे इकडेच जेवायला आले होते आम्ही. तिकडे रोडच्या गावात काहीतरी चावलं. मच्छर नाही, इव मास्की. भरली? फुल भरली? पाय बा आतमध्ये गेला. थांब, मला पहिला पुढे जाऊ दे. तर मित्रांनो, हे तुम्ही बघू शकता. असं रानामध्ये जेवल्यानंतर थोडंसं रानाला जेवण ठेवावं लागतं. जुन्या माणसांची पद्धत आहे ती. अशा प्रकारे. चल, दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, हा जो मुलगा आहे तो करण आहे त्याचं नाव. सो एवढ्या छोट्या वयामध्ये आमच्यासोबत काम करतोय मोठ्या माणसांचं. थोडंसं वाईट वाटतं, पण परिस्थितीमुळे माणसाला खूप काही करावं लागतं. कंटिन्यू आज सोबत आमच्यासोबत 4 ते 5वा दिवस आहे. सो हा आमच्यासोबत असतो. तो आणि त्याचे बाबा आहेत, वरती बाबा आहेत. खूप मेहनत करतोय. बघून तर खूप वाईट वाटतंय मला. तर बघा, कोण? हा, इथंच पडलो मी. दगड निघालाय, दम लागला मला. बाबू, तुमची भाषा शिकायची आहे रे मला. काय बोलतोस? कोणाला? हो, मग मी तुझ्या घरात येऊ भाषा शिकायला? हा, तर खूप असा दम लागलेला आहे. एकदम अडचणीमध्ये जावं लागलं आम्हाला पाण्यासाठी. रस्ता आला का नाही? कुठं आहे? तसंच आपलं काम इकडे जोरात चालू आहे.
पोराला भारी अनुभव हो. नेमकी बाटली लावला. पाणी पिऊन घ्या, पाणी पिऊ घ्या. तुम्ही पिया हो का? मग कधी ताण लागेल? तू पाणीच पिऊ नको दिवसभर. काय बोलतो? हे घेतोस का रे तू पण? म्हणजे काय बोलतात? मुद्दाम सांगताय. मुद्दाम सांगताय तो बोलतोय. काल मारलीस? खरं सांग, खरं सांग, घेतोस की ना? हा. तर आपली आता मंडळी पाणी प्यायला बसले. थोडासा आराम. इकडे वस्तारा धार करतात साहेब. हाताला लागेल, उलटी पकड नाही तर. फाटी तुझीच आहे. ओली कशी काय पेटणार ती? हा? कशी ओली फाटी कशी पेटणार? कशी काय हो? तर मंडळी, आज आमची थोडीशी टीम कमी झाली आहे, कारण काही जणांच्या घरी गणपती येणार आहेत. त्यामुळे आज आम्ही रोजच्यापेक्षा कमी माणसं आहेत. त्या हिशोबाने थोडंसं स्लो काम चाललं आहे. सावकाश बाबू, काटा आहे तिकडे. किट्याचं पण काम करतोस? असं म्हणजे तोडायचं की उचलून न्यायचं? फरशी बिरशी चालवतोस? तर बघा मित्रांनो, परिस्थिती अशी असल्यामुळे अशी कामं करावी लागतात. आणि काम बघा त्याचं एकदम. बस बाबू, जास्त आतमध्ये नको, राहू दे. ते इकडचं घे, इकडचं घे. गणपतीच्या गाड्या कंटिन्यू धावतात आज दिवसभर. हे बघा, पुढे बाबा आहेत, इकडे आमचे भाई आहेत आणि मध्ये आमचे करण भाऊ. तुला जमेल तसं कर. दमलास की बसायचा. ते राहू दे बेटा. बघा, एका खावात तुकडा उडवला. करणचा नाद नाही करायचा काय? हसतोय हसतोय. पोराची कोयती काय चालते बघा. हार पॉवरफुल लावला नाही त्याने. कसली फुकट आहे ती?
बंद कशाला, फाटी नाही जाऊ काय? हा बंद टाट नाही, तुटायचा नाही. रान भेंडीपेक्षा पॉवरफुल. रान भेंडीला कसं आहे ते पाऊस काढतो. काय बोलतो आता, ह्याला काय करणार नेऊन? अरे घरात काय बांधा शिंदायला, हा 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 हा, आवाडायला बिवाडायला. एक पाणी घेतो पुरा. बरं टाट पण असेल रशीपेक्षा नाही. चपाटा मारला का सुट्टे नाही. कुठं मिळल्या? ते फुगत नाही लवकर पाण्यात. साल हा एकदम नरम होत असेल रशी सारखा. आवाड कुडायचा. हम्म. समीरची गुरं आहात ना, हम्म. तेल बिल लावले सोन्यासारे. वेगळ्या जातीचे असेल. मस्त केले. मस्त केल, जोरात केलं होता ते. झाड एक माणसानं खाल्ला तरी पोट भरायला. केवढं मोठं काम झालंय ना. पाऊस एकदम जोराचा आलेला आहे मित्रांनो, त्यामुळे सर्वजण आराम करतात. आराम म्हणजे एक झाडाच्या आसऱ्याला खाली उभा आहेत. पावसामुळे काम थांबलंय. एकदम जोरात सर आले पावसाचे. जोरात तरी येते का तेवढी? हो तिकडून जोरात आलोय. आवाज हा हा आलं रे, आलंय. झाली धार, सुरुवात झाली. ते साधं म्हणजे हे डोंगरातलंच पाणी आलं हो. आवाज कसला येत होता बघत लाव. हो कोईन लावा, कोईन लावा. तर मित्रांनो, तुम्हाला आपलं करणचं काम कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा. सो आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करतो आहे, आणि त्याची मेहनत कशी वाटते तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये लगेचच भेटू. आता हा व्हिडिओ इथेच थांबवते. तोपर्यंत टाटा, बाय बाय. करण इकडे बघ, करण हस.